आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। शरद पवार 4 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर। समरजित घाडगे आज पवार गटात प्रवेश करणार। विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा मोठा दावा। जोडे कसले मारताय, हिम्मत असेल तर समोर या। महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनावरून अजितदादांचं आव्हान, तर विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचीही टीका। पवार 83 वर्षांचे झाले तरी मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत। नारायण राणेंचा पवारांवर हल्लाबोल, तर शरद पवारांची प्रत्येक कृती हे संशयास्पद, राणेंची टीका। उद्धव ठाकरेंनाच आता गेट आऊट करण्याची वेळ आली आहे। नारायण राणेंचा हल्लाबोल, तर शरद पवार या वयातही लावालावी करतात। उद्धव ठाकरे बावळट माणूस, राणेंची खोचक ही टीका आहे। नारायण राणे आणि त्यांचे चाराणे बाराण्यांवर व्यक्त व्हावा वाटत नाही। राणे आता फडणवीसांच्या ब्रिगेडमध्ये सालगडीही नाहीयेत। ते कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलतात। सुषमा अंधारे यांचा राणेंवर पलटवार। मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल। रामगिरी महाराजांच्या विरोधात बोललेलं तर मशिदीमध्ये घुसून मारू, नितेश राणे यांचं प्रक्षोभक विधान आहे। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर। केपी पाटील आणि एवाय पाटील एकाच वेळी पवारांच्या भेटीला। राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी दोघे देखील इच्छुक आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी। जरांगेंकडून पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा। समाज बांधवांशी चर्चा सुरू। अंतरवालीमधील बैठकीत भूमिका ठरवणार, जरांगेंची माहिती।